मामांचा प्रसाद घेतल्यानंतर आता घरी जायचं हे ठरलं, पण विचार काय झाला, जरा कळंब जरा लांब पडतंय. मग निमगाववरून, तिरवंडीवरून, बोराटवाडीवरून हा मार्ग जवळ आहे, पण आता नद्यांना तर पाणी आलं होतं. तिरवंडीचा पूल हा बारका होता. सरांनी, आमच्या वाघमोडी सरांनी फोन केला की गाडी जाईल का. इको गाडी होती. त्यावेळी सांगितलं गेलं गाडी जाईल, पण नदीला पाणी भरपूर आहे. सर म्हणले चला आपण मामांवरून चाललो ना, मामांची आरती केली, मामांचं दर्शन घेतलंय, मामांचा प्रसाद खाल्लाय, चला मामावर विश्वास ठेवून चला, काहीतरी होईलच की. आम्ही तिरवंडी गावामध्ये आलो. नदीला एवढं पाणी आलं होतं, त्या पुलावरून पाणी वाहिलं होतं, सगळ्या बाबळी तुटून आल्या होत्या. नदीचा जो कोबा आहे तो फुटलेला होता. आम्हालाच काय कळलं नाही आता जावं का नाही. हे मामा बरं का, असं म्हणलं गाडी हितनं माघारी वळवा आणि परत माघारी जाऊ, या पुलावरनं जायला नको. आमच्या वाघमोडी सर म्हणलं तुम्ही का काळजी करताय, तुमच्या मामांवर विश्वास नाही का. वाघमोडी सर खाली उतरले, आमचे वडील खाली उतरते. एवढं पाणी धडधड धडधड वाजत होतं, सगळा पूल उसकटलेला होता, बाबळी तुटून आल्या होत्या, पाणी अगदी पुलाच्या लेवलवरून होतं आणि बरोबर रात्रीच्या 12 वाजले होते. सर पुढं, आमचे वडील त्यांच्या पाठीमाग आणि गाडी त्यांच्या माग. जय बाळूमा जय बाळू मामानं गाडी पण बाहेर काढली. माझ्या मामाचे फक्त मनामध्ये विश्वास पाहिजे, मनामध्ये निष्ठा पाहिजे. मामा प्रत्येक गोष्टीतून तुमचं आमचं निवारण करतात, प्रत्येकाचं कल्याण माझे मामा करतात. आज खरं सांगू का, आज तुम्ही म्हणाला आज गुजरी परिवाराच्या दारामध्ये मामांची पालखी आली, शेतामध्ये पालखी आली, याचं महत्व काय. पण खरं सांगतो, आज साक्षात या गुजरी परिवाराला आणि इथल्या भक्तांना मामांनी साक्षात भेट दिली बरं का. मी माझ्या पदरचं बोलत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांच्या रानामध्ये आला, त्यांच्या शेतामध्ये आला म्हणून त्यांच्या गुणाचं गोडवं घेताय का, अजिबात नाही. बाळाप्पा बागडे, बाळाप्पा बागडे एक खूप मोठा दरोडेखोर होता. एवढे दरोडे घालायचं ना महाराज, बोलूच नका. एक दिवशी काय झालं, बाळाप्पा बागडीच्या टोळीनं ठरवलं की बाळूमामांच्या तळावर दरोडा घालायचा. मामाच्या मेंढी माऊलीची म्हणजे बकऱ्यांची चोरी करायची, सगळ्यांचं ठरलंय. कशी तरी रात्र गेली महाराज. रात्रीच्या 10 वाजल्या आणि रात्रीच्या 10 वाजता ही सगळी रामोशी समाजाची टोळी होती. यांनी काय केलं, एक गाडी चालली होती, ती गाडी अडवली, एका महिलेचे सगळे दागिने लुटले, ती गाडी हडप केली आणि हे मंडळ चाललं कुठं माहित आहे का, बकऱ्यांची चोरी करायला. सगळ्यांनी ठरवलंय, अंगातले कपडे काढले, तोंडाला काळे फसलं आणि हे सगळं मंडळ 6-7 जणांची टोळी बाळूमामांच्या बकऱ्यांकडे निघाली. कशाला, मेंढी माऊलीची चोरी करायला. पण प्रकार काय घडला बघा, जसं जसं ती चोरी करायला मामांच्या बकऱ्यांजवळ यायचं, तसं तसं त्यांना भास व्हायचा मामाची बकरी लांब आहेत. अजून 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजल्या, 2 वाजल्या, पहाटेच्या 4 जरी वाजल्या तरी ही बकऱ्यापर्यंत पोहोचत नव्हती. जसं जसं बकऱ्यांच्या जवळ जाईल तशी तशी बकरी लांब आहेत का काय असं वाटायचं. पाहता पाहता तांबडं फुटलं महाराज. तांबडं फुटायला तो बाळाप्पा बागडे हुशार होता. म्हणला हा चमत्कार वारका नाही, हा कोणतरी महात्मा असावा, कोणतरी सत्पुरुष असावा, त्याशिवाय एवढा चमत्कार घडणार नाही. हे सगळं मंडळ मामांच्या तळावर आलं. हे काय अंतरावर आहेत तोपर्यंत मामा काय म्हणतायत, बागड्या अरे दमला असतील नव तुम्ही रात्र